गुणाकार 14.837 आहे. जर त्यापैकी एक संख्या बोल 4.01 असेल तर दुसरी दशमान संख्या कोणती? तेव्हा 2 दशमान संख्या आहेत. आता इथं काय करायचं लक्षात घे. समजा दुसरी दशमान संख्या x मानू. x ची किंमत काढायची. मग यांचा गुणाकार किती आहे? मग ही एक संख्या 4.01 गुणिले x बरोबर 14.837. कळलं? मग x बरोबर काय करायचं? हे खाली पाठवायचे. गुणाकाराचं पलीकडे गेल्यावर भागाकार होईल. 14.837 छेद 4.01. आता याच्या पुढं शून्य किती दिले तर त्याचा काय परिणाम होत नाही, कारण हे 3 शून्य 3 घरं का करतोय? वर 3 घरं आहेत, खाली 3 घरं करायची. केले? आता घरं उडवायचे म्हणजे पॉइंट उडवायचा. 14,837 भागिले 4,010 हा भागाकार करावा लागेल आपल्याला. बरोबर आहे. आता 14,837 भागिले 4,010. मग आता हा भागाकार करणं अवघड वाटतो आपल्याला. बरोबर आहे ना? संख्या मोठी आहे. 4,110चा पाडा नाही करू शकत आपण. मग इथं 14 एक तर लहान आहे, 14 मोठे. मग 4 त्रिक 12. 3 ने गुणाकार करूया. बघा 3 0 0 3 1 3 3 0 0. अरे मोठी होती संख्या. इकडे होईल 0 3 1 3 3 0 0 3 चौक 12 आलं. 12,030 आलं. मग 7 उरले, 0 उरला, 8 उरले, इथं 2 उरले, 0. आता 4 7 28. बघा 4,110 गुणिले 7 करू. 7 0 0 7 1 7 7 0 0 7 चौक 28. आपल्याला एवढे पाहिजे होते. आहेत का एवढे आपल्याकडं? नाही. मग पॉइंट द्या म्हणजे एवढे होते. झाले का? झाले का तेवढे? मग आता 7चा भाग देऊ. 28,070 आणि भाग गेला पूर्ण म्हणजे उत्तर किती आलं आपलं? 3.7. हा. मग दुसरी संख्या आहे का उत्तर? उत्तर आहे. दुसरी संख्या बरोबर 3.7. कळलं? घे स्क्रीनशॉट काढून घे. पोचू का? पुढचा प्रश्न. नेक्स्ट क्वेश्चन. विचार ना.
एका रांगेत हा जॉन उजवीकडून हा 13व्या क्रमांकावर हा व डावीकडून ही हा बोल ना 13व्या क्रमांकावरच आहे हा क्रमांकावरच उभा असेल हा तर त्याच रांगेतील थांब डावीकडून सहाव्या क्रमांकावर उभ्या असलेल्या मनोहरचा उजवीकडून क्रमांक कितवा सोपं आहे बेटा त्याला बघा आता ही डावी बाजू याला 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 डावीकडून तर उजवीकडून सुद्धा 13व्याच म्हणजे हे इकडं बघा इकडं होईन 1 हा 27 होईल 27 हा 27 26 2 इकडून घेऊ आता 13वा क्रमांक म्हणजे हे पहा 13वाच क्रमांक आहे त्याचा हा 13वा क्रमांक हा जॉन आणि इकडं उजवीकडचा इकडे लिहू आता 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26 27 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 अरे हे जास्त होते हे बी जास्त आहे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 13व्या का म्हणजे 25 मुलं आहेत त्या रांगेत एकूण 25 मुले आहेत 25 मुले आहेत बरोबर मग काय सांगितलंय डावीकडून डावी बाजू ही आहे 6व्या क्रमांकावर उभ्या असलेल्या मनोहरचा 6व्या क्रमांकावर इथं मनोहर आहे तर उजवीकडून कितवा क्रमांक 14 13वा 14वा 15 16 17 18 19 20 20वा क्रमांक आहे याला उत्तर कसं काढायचं हे लक्षात घे तुला सांगतो बरोबर आहे आलं उत्तर हे कळलं 20वा क्रमांक म्हणजे हे 13 अधिक 6 19 करायचं आणि अधिक 1 20 येईल म्हणजे हे 13
अधिक 6 अधिक 1 म्हणजे 20 उत्तर येईल. म्हणजे हे 13 6 19 आणि त्यात 1 मिळवायचा तो उभा असलेल्या ठिकाण. कळलं? त्याचा स्क्रीनशॉट काढून घेतला. करू ग्रफ. बोला पुढं. समर्थ 1.7 गुणिले 8.5 हा हे वजा 1.5 हा 1.7 असं आहे का? सगळं एकाच कंसात आहे असे. हा असे. बर ठीक आहे. हा बोल. एवढंच आहे. सोपं आहे. यात काय रे, हे बघ, ही पहिली संख्या आहे, ही पहिली संख्या आहे आणि ही दुसरी संख्या आहे. या दोघात काय करायचं? 1.7 सामायिक दिसतो, 1.7 सामायिक काढायचा. काढला. मग इथं काय राहिलं? 8.5 मधलं वजा चिन्ह द्यायचं, 1.5 मग 1.7 आणि ह्या 1.5 8.5 मधून 1.5 वजा केले म्हणजे 7 येईल. 17 7 119 7.0 म्हणजे 17 7 119. मग 2 घरा इथे 1 घरापूर्वी इथे 1 घरापूर्वी 11.9 येईल. आलंय का उत्तर? नव्हते का स्क्रीनशॉट? नेक्स्ट क्वेश्चन. टेल मी प्लीज. 5.3/5 अधिक वजा 0. अधिक 3 कंस पूर्ण. हा हा पुढं कंस आहे. हा बोला. कंसात 12 वजा 7 असे कंस बंद. एवढं आहे. बरोबर आहे. मग इथं तुम्हाला माहिती आहे काय करायचं? याला सोडवताना 5 5 25 अधिक 3 म्हणजे 28/5 करायचं. अधिक 2 2 4 आणि 1 5 5/2 करायचं. वजा 0.785 हे करायचं, द्यायचं असंच. अधिक 3 लिहिले असेच, कंस सोडून घ्यायचा. 12 मधून 7 गेले, 5 उरले. हा मग इथं बघा, यांचा छेद समान करायचा, छेद भिन्न आहे. 28 2 ला 28 ने गुणायचं म्हणजे 28 2 56. 5 5 25 छेद 5 2 10 छेद वजा 0.785 अधिक 3 5 15. कळलं?
मग हे यांची बेरीज करा. 6 आणि 5 11 1 हातचाला 1. हा, इथं 1 आणि हे 3 5 8, 81 चे 10 वजा 15.785. आता 81 चे 10 म्हणजे 8.1 येईल, वजा 15.785. 15.785 पाहिजे, 785. मग याला उदाहरण चुकीचं असावं काहीतरी. तुम्हाला अपूर्णांक नाही हे येत नाही, पण उदाहरणात काहीतरी गलत आहे बघा. हा हा, हे 15 मधून 7.8 700 15.785 म्हणून 8.1 घालवायचे. हे पॉईंट खाली पॉईंट आला पाहिजे. 5 8 6 आणि 15तून 8 गेले खाली उरले 7, म्हणजे 7 पॉईंट. इथं उत्तर येईल -7.685. नाही, प्रश्न चुकीचा आहे काहीतरी. मग कदाचित काही प्रिंट मिस्टेक होऊ शकतात. किती प्रश्न, पर्याय कसे कसे? हा, 130.215. 315. हा, 22.315. अरे उत्तर पूर्ण प्रश्नातच काहीतरी कुठंतरी अधिक चिन्ह वजा चिन्ह काहीतरी, इथं गुणाकार असावा. गुणाकार असल्याशिवाय नाही येणार काही. बेरजेच चिन्ह नसावा तिथं. इथं प्लसच्या ठिकाणी गुणाकार असावा. बेरीजच आहे ना, मग तिथं काहीतरी इथं गलती असावी. नाही तर हे 12 वजा 7 नसावेत. मग येऊ शकतं. 130 येतच, 130 येतच नाही, उत्तरच येत नाही कसंच. इथं गुणाकार असला ना तर मग येईल. गुणाकार असल्यावर येईल बघ. इथं गुणाकार असला ना तर इथं गुणिले होईल, इथं गुणिले होईल, म्हणजे इथं गुणिले, मग हे 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 सगळं. हे बा, तुला सांगतो उत्तर कसं येईल ते. इथं 28 पंचे 140/10, तरी पण नाही उत्तर येत. वजा 15.785, तरी उत्तर नाही येत. तरी पण उत्तर येत नाही. हे 14 होत आहे. उत्तर नाही, कुठंतरी काहीतरी गलती आहे, किंवा मग हे नसावं. हा, हे म्हणजे ऍक्च्युली इथं कुठंतरी काहीतरी गलती आहे. त्यांनी कुठंतरी काहीतरी झाला असेल. बरं, पुढचा सांग प्रश्न. काहीतरी प्रिंट मिस्टेक असेल त्यांची. असे काही प्रश्न असतात. हा, येतात काही पुस्तक प्रिंट मिस्टेक असू शकते थोडीफार. किती राहील प्रश्न? 2 राहिलेत का? सांग मग पटकन. हा, हा, या संख्येला सोप्या अंश रूपात प्राप्त होईल. हा, आता सोप्या अंश रूपात म्हणजे याला काय होईल? 725 भागिले 1000 होईल, 10,000 होईल. 4 शून्य येतील खाली, आणि 4 शून्य आले
म्हणजे याला 25 ने भाग जाईल. 25 दोन्ही 50. 5 ने भाग जाऊ, 5 ने भाग देऊ अगोदर. 5 एक 5, खाली उरले 2, 5 चोक 20, 5 5 25, आणि इथं 5 दोन्ही 10, 200. पुन्हा 5 ने भाग जाईल. 25 ने गेला असता. बर, 5 ने भाग दिला तर पुन्हा 5 दोन्ही 10, 5 9 45, आणि 5 चोक 20, 0. 29 अंश रूपात. अंश छेद रूपात पाहिजे होतं, छेद नाही दिलेलं तिथं. आहे का? हा आहे ना. हा एक आहे चार, पण तिथं इथं अंश छेद रूपात प्राप्त होईल. अंश आणि छेद असा इथं शब्द राहिलाय. अंश छेद अशा थोड्याफार प्रिंट मिस्टेक असतात त्यांच्या. आहे का पर्याय? पर्याय आहे. हम्म, हम्म. घेतला स्क्रीनशॉट. हम्म. चला पुढं. आत्याची बुक खवळली. चला